मंडळी आंबा महोत्सव निमित्त झी मराठीचा परिवार जमला आहे आणि आत्ता माझ्यासोबत हापूस आंबा सारखी एक जोडी जमली. कारण हापूस आंबा मी का म्हणते, कारण का सगळ्यांना हवा हवा असा वाटतो. आणि इथेही माझ्यासोबत जयंत आणि जान्हवी आहे. मालिकेत जयंत कसाही वागला तरी रिअल लाईफमध्ये तो खरंच आंब्यासारखा गोड आहे. कसे आहात दोघंही आणि आंबामय वातावरण झालं आहे का आता? खूप जास्त झालं आहे आंबामय वातावरण इथे. आणि थँक्स टू झी मराठी, त्यांनी हा जो कलाकारांचा आंबा महोत्सव, कलाकारांसाठी ठेवण्यात आलेला आंबा महोत्सव इथे आज ऑर्गनाईज केला आणि त्यात आम्हाला बोलावलं. जे आंबा प्रेमी आहेत त्यांना बोलवलं. सो आम्ही खूप हॅप्पी आहोत. मला खरंच पटलं आहे मेघनचं खरंच प्रेम आहे आंब्यावर. कारण का त्याच्या डोळ्यात मला दिसत होतं की मला एवढे आंबे कलेक्ट करायचेच आहे. तो कालपासूनच, जेव्हा मला कळलं नाही इथे जायचं आहे तेव्हापासूनच तो बोलत होता की मी आंब्याच्या पेट्या घरी घेऊन जाणार आहे दिव्या. आणि खरंच त्याने ती केलं आहे, आणली आहे. म्हणजे मागून पडून कोणी चोरू नयेत म्हणून आम्ही असे बॅरिगेड लावले तिकडे. शेअर करणार आता थोडीशी सेटलमेंट हिच्यासोबत केली आहे. कारण का मागच्या वेळेला जेव्हा शोभायात्रेला पण जेव्हा पेटी मिळालेली त्यातले मी आंबे रोज घेऊन यायचो सेटवर. आणि कापणार कसं, तर ही सगळं बास्केटमध्ये प्लेट, सुऱ्या, चमचा सगळं घेऊन यायची. तर गपचूप हिच्या मेकअप रूममध्ये जाऊन हिलाच विचारायचो की मला सुरी मिळेल का. सुरी घ्यायचो, कापून घ्यायचं, परत द्यायचं. असं मी सलग 3 दिवस केलं. मी आहे ना लहानपणी इतकी टवाळ होते ना, म्हणजे मी आंबा दाखवून दाखवून खायचे. म्हणजे बघा आमच्याकडे हापूस आंबा. तुमच्याकडे असं वियर्ड असा काही मेमरी आहे? वियर्ड तीच की आंबे शेअर करायचे नाहीत. म्हणजे मी तर स्वतःच्या सख्या भावाबरोबरही नाही, अजूनही नाही करत. बाट किंवा ती कोय असते त्याच्यावर भांडणं व्हायची, पण तो खरं तर स्कॅम आहे. त्याच्यामध्ये कमी असतं ते. म्हटलं घे आणि त्याचं झालं की दीदी असं का करते. ते लहानपणी आपल्याला तसे खूप खोटं बोललं जातं ना लहान पोरांना. तर तो वाली गोष्ट आहे. जसं जसं आपण मोठे होतो तसे आपण स्मार्ट होतो. जास्तीत जास्त फायदा कशात आहे ते बघतो. ह्या बाबतीत स्मार्ट कोण होतं, तू की मंदा? नाही, आमच्या दोघांनाही वेगवेगळे आंबे मिळायचे. ते आधीच भांडू नका. हां, नाहीतर मारामारी होऊ शकते म्हणून. ऑलरेडी शेअर करून द्यायचे ते की हे तुझे असं माझ्या घरीही व्हायचं की हे बघ हा तुझ्यासाठी ठेवलेला आहे, माझ्या भावासाठी ठेवलेला तो त्याचा. पण तरीही चोरी व्हायचीच आणि मग त्याच्यावरून एक वेगळेच वाद व्हायचे. बट असो, मग त्याच्यानंतर परत आंबे यायचे घरी. आंब्याचं प्रकरण सुरू राहायचं टिल आंबाचं सीझन संपेपर्यंत. आता वटपौर्णिमेला आपल्याकडे आंबे म्हणजे लागतात, ते सगळं वाणामध्ये ठेवायला. लग्न झाल्यानंतर आता सिनारिओ बदलला की सेम आहे की अक्षय आणि तुझ्यामध्ये भांडणं होतात आंब्यावर? नाही, मला आंबे आवडतात. हे जेव्हा माझ्या सासू सासऱ्यांना कळलं, साधारण एक 600 वगैरे आंबे घरी आले आहेत माझ्या. जाऊच्या घरी म्हणजे माझ्या सासरे, सिरियसली सांगते, सासू सासऱ्यांनी आणलेत आणि त्यांनी मला सांगितलं आता खायचेत तेवढे आंबे खा. कारण मी खूप जास्त पैसे देऊन आंबे विकत घेत होते आणि त्यांना खूप छान कमी दरात कुठेतरी आंबे मिळाले. हापूस आंबे जे घरी घेऊन आलेत, म्हणजे आता ते काही पिकायला ठेवायचे आहेत. तर माझ्या सासूबाई म्हणाले तू रोज, आत्ता पण निघताना सकाळी माझ्या सासूबाई रोज डबा देतात. मी म्हटलं आई आज डबा नको आहे मला, मग निदान आंबा तरी घेऊन जा. म्हटलं आई आंबेच खायला चालली आहे मी. सो आज आंबे नको, पण मला रोज एक माझ्या डब्याबरोबर 1 ते 2 आंबे येतात जे मी सेटवर खाते. उद्यापासून 4 आंबे. अजिबात नाही प्लीज. तू जर आधी तू हे तुला देईन, ह्याने आधी शेअर केले नाही आहेत माझ्याबरोबर. सो नो, तू 2 घे मग 1 मला दे. दिसतं ना तिकडे आता पेटी आहे. आताचं काय, पण आधीचं पहिलं बात घे पुरानी बात आहे, भूल जाओ. उत्तम कुकही आहेस, मी तुला जेवण करायला आवडतं. तुझे दर्शनाबरोबर मी सेगमेंट पण केलं होतं. आंब्यासोबत काय एक्सपेरिमेंट केलंस का? मी तर रिसेंटली मँगो आईस्क्रीम वगैरे बनवलंय. तू असं काय केलं? नाही, मला म्हणजे मी आज सगळे मला हेट करतील हे ऐकून की मला आमरस हा प्रकार माझ्या तसा आवडीचा नाही आहे. म्हणजे लहानपणापासूनच मला रॉ आंबा खायला आवडतो, म्हणजे जसा कापल्यानंतरच. फार तर मला मँगो मिल्कशेक कधी किंवा आईस्क्रीम तेवढंच. पण आजही माझ्याकडे जर ऑप्शन असेल तर मी डायरेक्ट आंबा खाईन. मेघन, गुठळीचा आमरस तू मिस करतोयस, प्लीज कधीतरी खा, मग तुला आवडेल आमरस. घेऊन या. चोरून कधी खाल्लेत का आंबे? चोरून झाडावरचे, हां, मी झाडावरचे चोरून म्हणजे माझे भावंड, आम्ही जायचो तोडायला, कोणाच्या तरी दुसऱ्याचीच बाग असायची तिथून, ते केलेलं आहे. आणि घरातल्या घरातही चोरून खाल्ले ते, जे मी मगाशी म्हटलं ना ते. हां, म्हणजे ते ठेवलेले असायचे ते गपचूप, आणि परत त्याच्यानंतर सांगायचं मी तर नाही खाल्ला, मला नाही माहीत, तू ह्याला विचार. आणि मी सगळं ब्लेम माझ्या भावावर टाकायचे, मी नाही, असं केलेलं आहे.
मी नाही तसे माझे लहानपणीचे किस्से गावचे खूप कमी आहेत कारण का मुंबईतच वर्षानुवर्ष स्थायिक असल्यामुळे एक गोष्ट आहे की हां गावावरून पेट्या खूप मागवायचो. जसं माझी आई ती वैभववाडीची आहे तर तिची आमराईच आहे तिच्या फॅमिलीची. तिथून आम्ही ट्राय करायचो की वर्षातून एक पेटी मिळेल वगैरे असं. बाकी मी पण कणकवलीचं असल्यामुळे कोकणातली आंब्याची चव वेगळी असते. पण तेच जसं काही आंब्याची कुठून अरेंजमेंट होते हे बघतो आम्ही. आंब्याचा पदार्थ जे तुम्हाला माहिती आहेत असे कोणते पदार्थ 5 मला सांगा, मिळून सांगितलं तरी चालेल. आंबा बर्फी, आंबा पोळी, आंबावडी, आम्रखंड, आमरस, आंबे डाळ. माझ्या सासूबाई आंब्याची हे एक आमटी करतात जी छान गोड आंबट असते, जी मी पहिल्यांदा तिथे खाल्ली आहे. पण ती आंब्याची कढी, सो इतकी अमेझिंग असेल. उत्तम वाटते दिव्या, पण ते खायला अजून उत्तम वाटेल. कधीतरी सेटवर मी खरंच घेऊन येते. फक्त यायच्या आधी मला कळव. हां, आदल्या दिवशी सांग की मी येणार आहे. मग मी माझ्या म्हणजे आईंना सांगेन की आई प्लीज द्या. तुझ्याकडे काय असा वेगळा पदार्थ बनतो? आय थिंक आंब्याचा आईस्क्रीम, आम्रखंड, आमरसी बोललीच नाही तसं तर बोलले मी आमरस. नव्हते बोलले. हां आंबावडी हां ती अशी जी असते ना आंबावडी अशी ती सोलून काढायची स्लिकवाली, ती माझी फेवरेट. बोलायचं आम पापडी किंवा आम पापडी स्पेसिफिकली मस्ती नाही. आणि आय गेस बस रॉ आंबा. आम्ही ना, मी आणि माझी आजी गावी आंब्याचं साठं घालायचो, थिकवालं. आय लव साठं. म्हणजे हो, तू रत्नागिरीची किंवा सिंधुदुर्ग साईड. सो माझ्या मम्मीकडून आंब्याची साठं यायची आणि आंब्याची साठं पण आणि फणस पोळी. सो ते आत्ताही आठवलं. मी खरं तर माणसं शोधते की हे मला रॉ ऑथेंटिक कोण बनवून देईल, मला ऑर्डर द्यायची आहे त्यांना. सो प्लीज हा इंटरव्ह्यू कोणी बघितला तर प्लीज कॉन्टॅक्ट करा राजश्री मराठी थ्रू माझ्यापर्यंत. कॉन्टॅक्ट. सो हे जपून ठेव, मी नंतर तुला भेटते ह्या कॅमेरा कट करून. त्यातले 3 तिला द्यायचे.